हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि तुम्हाला आता आम्ही एक गोष्ट आज रिव्हील करणार आहोत जी खूप दिवसापासून मी यूज करत आलो आहे, पण आता फाल्गुनीला त्या गोष्टीचं मी पूर्ण माहिती देणार आहे. आणि आम्ही वर्कआउट कुठे करतो आणि कसं करतो त्याबद्दल तुम्हाला ती माहिती असणार आहे. सो हा ब्लॉग कंटिन्यूअस पुढे बघा आणि आम्ही कुठून वर्कआउट करतो आणि काय आणलंय आम्ही वर्कआउटसाठी ते पण बघा. सो मी मागवलेलं आहे अगारोचं रेगल व्हायब्रेशन प्लेट, जे की अँटी स्लिप रबर आहे. 120 किलो मॅक्झिमम वेट याच्यावर घेतो. इकडे आपल्याला युजर फ्रेंडली डिस्प्ले दिलेला आहे आणि सगळ्यात भारी म्हणजे हा कुठे पण ठेवला तरी हलत नाही, कारण याला दिलेला आहे स्टेबल बेस दिलेला आहे. हे जे रबर आहेत ते इकडे लावले की हलत नाही, रबर लावले की हलत नाही काहीच. आणि इकडे डिस्प्ले दिलेला आहे. आता डिस्प्लेचं पण तुम्हाला मी सांगतो. सो इकडे कनेक्शन दिलेलं आहे. कनेक्शन ऑन केला आणि या डिस्प्लेवर तुम्हाला ऑन ऑफचे बटन दिलेलं आहे. प्रोग्राममध्ये 5 प्रोग्राम आहेत. P1, P2, P3, P4, P5 हे प्रोग्राम आहेत. त्यानंतर इकडे स्पीड दिलेला आहे आपल्याला कमी जास्त करायला, आणि स्टार्ट केल्यानंतर इकडे मशीन तुमची चालू होते. आता तुम्हाला याचा मी यूज करून दाखवतो एकदा, आणि कसं काय आहे ते तुम्हाला दाखवतो. इकडे 4 स्लाईड दिलेल्या आहेत. 4 वेगवेगळ्या स्लाईड दिल्या. इकडे रनिंग, इकडे थोडी हळू रनिंग करायची आहे, आणि मध्ये एकदम स्टेबल राहण्यासाठी पण दिलेलं आहे. सो तुम्हाला आता पुढे बघायला मिळेल काय काय आहे याच्यावर. इकडे आता फाल्गुनीला मी उभं केलं आहे आणि T3 वर मी तिला स्टार्ट केलेलं आहे आणि रनिंग मोडवर टाकलेलं आहे, म्हणून ते त्या हिशोबाने रनिंग होत आहे. हां, कसं वाटतंय? बॉडीला, आपल्या अप्पर बॉडीला जास्त त्याचा काय इफेक्ट होत नाही. जी बेली फॅट्स आहेत आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत आपल्या बॉडीवर फॅट्स, त्या सगळ्या लूज होतात. त्याचबरोबर आपल्या बॉडीला मसाज दिल्यासारखं होतं. असं वाटतं कोणीतरी मॅन्युअली मसाज करतोय पूर्ण पायाला, बॅकला, सगळ्याला गोष्टीला. सो यासोबत आता उभं राहिल्यानंतर कंट्रोल नाही करता येणार, म्हणून यासोबत आपल्याला एक रिमोट पण दिलेला आहे, ज्याच्यावरून आपण सगळं कंट्रोल करू शकतो. आता मी पूर्ण पॉज केलेलं आहे. इकडे आता पॉज केला आहे, पूर्ण थांबलं. सो 2 साईडला 2 हुक अडकवण्यासाठी दिलेले आहेत. सो हे हुक याच्यासाठी आहेत की आपण आर्म मसाज पण करू शकतो, म्हणजे बायसेप मारायचे आहेत त्याच्यावर उभं राहून, तर बायसेप पण मारू शकतो. हे 2 साईडला 2 हुक्स दिलेले आहेत. तुम्हाला आता मी ते पण करून. सो मी आता हे लावलेले आहेत, पण त्याच्या आधी तुम्हाला दाखवतो. रिमोटने मी चालू केलं आहे आणि याच्यात स्पीड ॲडजस्टमेंट आहे 0 to 180 लेवलपर्यंत. त्याचबरोबर तुम्ही टाईम, स्पीड ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकता 60, 120, 180 अशा 3 स्लॉटमध्ये. सो मी आता P5 वर टाकतोय आणि स्टार्ट करतोय. याचा यूज याच्यासाठी आहे की आपण याच्यावर ते करता करता बायसेपसुद्धा मारू शकतो. सो आतापर्यंत आपण पूर्ण विदाऊट शूज वर्कआउट केलेला आहे. आता शूज घालून, पण तुम्हाला ज्या गोष्टीत कम्फर्टेबल असेल त्या दोन्ही गोष्टी तुम्ही इकडे यूज करू शकता, विथ शूज आणि विदाऊट शूज दोन्ही. पण मी आता या अगारो रेगल व्हायब्रेशन प्लेटची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, जाऊन चेक करा आणि तुम्ही पण तुमच्या घरी बसल्या वर्कआउटसाठी हे यूज करा.